हॅलो. आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अलिशा काव्याला समजत असते आणि ती सांगत असते की खरंच ग, मी कालच पार्थजींच्या रूममध्ये ब्लँकेट घ्यायला गेली होती ना, तेव्हा मला कळलं की त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते तुला खूप मिस करतात अगं. आणि भाग्य लागतं काव्या एवढा प्रेम करणारा नवरा मिळायला. सिंगल असण्याचं दुःख मला विचारून घे तू, आणि तुला जेवढं काही करता येईल ना पार्थसाठी तेवढं तू कर. आणि मानवी काकूंचं वचन गेलं तेल लावत, इस नोट पे बाय. आणि असं बोलून अलिशा चालली जाते. इकडे नंदिनी केक कापण्यासाठी जीवाची वाट बघत असते. तेव्हा तिला तिथल्या मुली चिडवत असतात की ताई कोणाची वाट बघते, जीवा दादाची वाट बघतेस का. तेव्हा नंदिनी त्यांना ओरडत असते की काय चावटपणा लावला आहे, मार खाणार तुम्ही जास्त बोलायला लागले आता. तेव्हा तेव्हा त्या मुली बोलतात की ताई मग मगासपासून बघते तू केक कापायचं बोलतेस आणि कटही करत नाही आहेस. तेव्हा नंदिनी बोलते की नाही चला केक कट करूया. तेव्हा ती पुन्हा केक कट करायच्या जागेवर थांबते आणि पुन्हा जीवाची वाट बघायला लागते. तेव्हा त्या मुली पुन्हा चिडवायला लागतात, आणि कशाला तू वाट बघतेस, असंही जीवादादा येणार कुठे. तेव्हा नंदिनी बोलते हो ना, असंही ते जीवा येणार कुठे आहेत ते, आणि जे येणारच नाही ते त्यांची वाट कशाला बघायची, चला कापूया केक. तेव्हा नंदिनी एकीचा हातात पकडते बोट आणि केक कापायला लागते. तेव्हा मुली बोलतात की अगं ही सुरी घे, बोटाने केक कापणार आहेस का. तेव्हा नंदिनी सुरी घेते आणि केक कापणार तेवढ्याच जीवा शिट्टी वाजवतो. तेव्हा नंदिनी खूप खुश होते. बघते तर जीवाच्या हातात आनंद निवासचं मॉडेल असतं आणि जीवा नंदिनीला दाखवतो. तेव्हा जीवा आल्यावर नंदिनी उगाचच तोंड फिरवून घेते. तेव्हा जीवा कविता करतो, हे घर म्हणजे ती म्हणजे हे घर. इथल्या प्रत्येक गोष्टीवर तिची टापटीप नजर. तिच्या हसण्याने फुलतात इथल्या बागेतली फुलं, तिच्या असण्याने सुकावतात आजी आजोबा आणि मुलं. इथल्या घराला ओळखीचा सुवास तीच आनंद आहे आनंद निवासच्या प्रवासाची. मला सांगा, आनंद म्हणजे नक्की काय असतो. जो काही असतो तिच्या डोळ्यात असतो. जीवा खूप छान कविता नंदिनीसाठी ऐकवतो. तेव्हा जीवा लास्टला नंदिनीची कवितेतून सॉरी बोलतो आणि कान पकडतो. तेव्हा सगळे टाळ्या वाजायला लागतात. तेव्हा जीवा नंदिनीला आश्वासन देतो, मी काय आत्ता आलो आहे, पण हे आनंद निवास तुझं आहे आणि या दोघांना जपण्याची जबाबदारी माझी. तेव्हा नंदिनी खूप खुश होते. तेव्हा जीवा बोलतो, सो माझ्याकडून हॅपी आनंद निवास आणि कॉंग्रॅच्युलेशन नंदिनी मॅडम. तो त्याचं मॉडेल नंदिनीला देतो. नंदिनी खूप खुश होते. इकडे पार्थ घरी काही क्लायंट्सला घेऊन येतो आणि त्यांच्याशी डिस्कशन करत असतो आणि बोलत असतो की बाहेर पाऊस पडतोय, गरमागरम मस्त माझ्या आईच्या हातचा चहा प्या. तर ते क्लायंट बोलत असतात की पाऊस आणि भजी. तेव्हा पार्थ बोलतो बाहेरचे भजीपेक्षा आपण घरीच बनवूयात की. तेव्हा पार्थ बोलतो की थांबा मी आईला विचारतो. तो माणिनीला कॉल करतो आणि बोलतो झाली फिल्म. आणि मग नंतर वाणीनी बोलते की नाही. तेव्हा पार्थ बोलतो की ठीक आहे, ओके, कॅरी ऑन, तुझं चालू दे. तेव्हा ते क्लायंट बोलतात हरकत नाही. मिसेस काव्य देशमुख कुठे आहेत, फार गोड मुलगी आहेत त्या, गॉड ब्लेस हर अँड यू. इकडे भास्कर त्या शेखर काकांकडे आलेला असतो आणि त्यांना बोलतो की झालं का नंदिनीशी बोलून. तेव्हा शेखर काका घाबरत बोलतात की नंदिनीला रेंट रिन्यू करून हवा आहे. तेव्हा भास्कर हसत बोलतो की तिला जे काही हवं आहे ते तर मिळणारच नाही, पण आज तिला अजून एक सरप्राईज मिळणार आहे. तेव्हा नंदिनी सांगत असते की काय हे मॉडेल, इकडे बोलत असते की हे मॉडेल तुम्ही बनवलं आहे. तेव्हा सगळ्या मुली बोलत असतात की हो, आणि हे सगळं डेकोरेशन पण जीवादादाचं आहे आणि जीवादादाने सांगितलं होतं की याच्यातलं प्लॅन तुला काही कळू द्यायचा नाही म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते की अच्छा, म्हणजे मग मी येणार नाही असं का बोलले. तेव्हा जीवा बोलतो की मग मला तुला सुखद धक्का द्यायचा होता ना, मला तुला आधी तुला नाराज आणि नंतर हसलेलं बघायचं होतं. तेव्हा त्यातली एक बोलते की सांभाळू ना जीवा दादा, नंदिनी एकदा रुसली तर लवकर हसणार नाही. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी रुसेल असं मी कधी काही वागणारच नाही मग. तेव्हा जीवा बोलतात जीवा हे मॉडेल खूप छान आहे, पण उत्साहाच्या भरात तुम्ही आनंद निवासचा एक मजला वाढवला आहे. तेव्हा जीवा बोलतो की मी आनंद निवासचं फ्युचर बघितलं आहे, सो आपण दोघांनी मिळून आनंद निवासचा अजून एक मजला वाढवूया. इकडे जीवा नंदिनी आणि सगळी टीम आनंदी असते आणि तेवढ्यात बाहेर बुलडोझर आलेलं असतं आणि आनंद निवास पाडायला. इकडे पार्थ काव्याकडे येतो. काव्य डोळ्यात औषध टाकत असते आणि तिच्या डोळ्यातनं टपाटप पाणी गळत असतं. तेव्हा पार्थ काळजीने बोलतो काव्य काय झालं आहे, कोणी बोललं का तुम्हाला. तेव्हा काव्य बोलते नाही, थांबा जरा. तेव्हा पार्थ बोलतो काव्य का रडतायत, काय झालं. तेव्हा काव्य बोलते अहो थांबा, आय ड्रॉप्स टाकलं होतं. तेव्हा पार्थ बोलतो अच्छा, मला वाटलं रडतायत. तेव्हा काव्य बोलते का आला होतात, काही काम आहे का माझ्याकडे. तेव्हा पार्थ बोलतो भेटावंसं वाटलं. परत पुन्हा क्लिअर करतो म्हणजे माझे क्लायंट आलेत ना, ते गायकवाड
तेव्हा काव्य बोलते ते ज्यांनी घड्याळ दिले ते. तेव्हा पार्थ बोलतो हो, ते म्हणत होते की काव्य खूप गोड मुलगी आणि गॉड ब्लेस हर वगैरे वगैरे. तेव्हा काव्य बोलते की असंही मला ब्लेसिंगची गरजच आहे. तेव्हा पार्थ बोलतो की चला ना मग आपण दोघं मिळून ब्लेसिंग घेऊया ना, ब्लेसिंग कोणाला नको असतात. तेव्हा काव्य आणि पार्थ जायला निघतात. तेव्हा काव्य थोडी थांबते आणि तिला पुन्हा मानिनीचे शब्द आठवतात की माझ्या पार्थपासून दूर राहा वगैरे वगैरे. तेव्हा पार्थ बघतो आणि बोलतो काव्य काय झालं. ते क्लायंट खाली आले होते आणि त्यांनी भजी आणि चहा. तेव्हा काव्य बोलते मी नसते तर काय केलं असतं, जे केलं असतं ना तेच करा. आणि असंही मला आता एक चॅप्टर रीड करायचे, खाली आली तर मग त्यांच्याशी गप्पा, चहा, नाश्ता आणि असंही मला क्लासला जायचंच आहे. त्याच्या आधी मला एक चॅप्टर रीड करायचे. तेव्हा काव्य बोलते उगाच तिथे माझा वेळ वाया जायला नको आणि खायला काही ऑर्डर करू शकतात तुम्ही, जा तुम्ही ती वाट बघत असतील. तेव्हा पार्थ नाराज होऊन जातो. काव्य पार्थसमोर दरवाजा बंद करते. काव्याला खूप वाईट वाटत असतं पण ती दरवाजा बंद करते. पार्थ तिथून निघून जातो. तेव्हा काव्य बोलते सॉरी पार्थ, मला असं नव्हतं वागायचं तुमच्यासोबत. ऑलरेडी माझं चॅप्टर लर्न करून झालं आहे पण नाही मला दूर राहायला पाहिजे तुमच्यापासून. इकडे पार्थ कोणाला तरी फोन लावतो. इकडे नंदिनी जीवाला मॉडेलबद्दल थँक्यू बोलते. व पार्थ इकडे जीवा बोलत असतो केक कटिंग ना माझ्या आयुष्यातली खूप मस्त गोष्ट आहे, आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. चला आपण केक कट करूया. तेवढ्यात पार्थचा त्याला फोन आलेला असतो. तेव्हा तो बोलतो दादाचा फोन आहे, 1 मिनिट मी आलोच. जेव्हा फोन घ्यायला जातो तेवढ्या तिकडे आनंद निवासमध्ये काही 2-3 माणसं घुसतात. तेव्हा नंदिनी बोलते की सॉरी, नमस्कार, सॉरी पण मी ओळखले नाही तुम्हाला. तेव्हा तो मनुष्य बोलतो की मी आजपासून या आनंद निवासचा मालक. तेव्हा नंदिनी शॉक्ड होते. तिच्या आजूबाजूचे सगळे लोक. इकडे जीवा पार्थशी बोलत असतो. पार्थ बोलतो जीवा तुला भजी बनवता येते. तेव्हा जीवा बोलतो की येते, अरे मी सॉलिड भजी बनवतो. तेव्हा पार्थ बोलतो हां सॉरी मी विसरलो, तर ऐक ना घरात ना क्लायंट आले, त्यांना भजी खायची आहे, आई नाही आहे, आशा ताई नाही आहे घरात. तेव्हा जीवा बोलतो अरे मग ऑर्डर कर ना भजी. तेव्हा पार्थ बोलतो जीवा तू येऊ शकतोस. तेव्हा जीवा बोलतो अरे मी आलो असतो रे पण नेमका आज आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा पार्थ बोलतो अरे हो नाही तू बघ तिथे, मी बघतो काहीतरी. तेव्हा जीवा बोलतो कसं बघणार आहेस, बघतो रे मी काहीतरी, पार्थ बोलतो. तेव्हा पार्थ बोलतो नंदिनीला कॉन्ग्रॅट्स सांग. तेव्हा जीवा आणि फोन कट करतो. तेव्हा जीवा बोलतो अरे करतो, एवढं तर बोलू दे, लगेच फोन कट. याला पाठवू का रेसिपी, थांब पाठवतोच, करेल का हा नीट. तेव्हा पार्थ बोलत असतो की मला भजी बनवता आली असती तर मी बनवून दिली असती, पण आता काय करू मी, काय सांगू खाली जाऊन क्लायंटला. तेव्हा पार्थ क्लायंटला सांगायला येणार. इकडे काव्याला आठवतं. काव्याने ऐकलेलं असतं की पार्थला भजी बनवायची म्हणून. तेव्हा काव्याला लगेच अनिशाचे शब्द आठवतात की काव्या तुला पार्थसाठी काही करता आला ना तर नक्की कर, त्यांनी तुझ्यासाठी खूप काही केलं आहे. इकडे नंदिनी म्हणते 1 मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, ही जागा शिरीष कोठावदे यांची आहे. तेव्हा ते बोलतात होती, आता ही माझी आहे. तेव्हा नंदिनी बोलते अशी कशी, जर ही जागा रिकामी करायची असती तर शिरीष काकांनी आधी आम्हाला सांगितलं असतं. तेव्हा ते बोलतात की हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगतो. नंदिनी बोलते की ओ मी धमकीची भाषा काय करतायत. तेव्हा जीवा तिथे येतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा नंदिनी सांगते त्याला की बघा ना हे बोलतायत की ही जागा यांनी विकत घेतली आहे. तेव्हा जीवा बोलतो की असं कसं विकत घेतली आहे, हे 10 वर्षापासून हे याचं रेंट भरतायत. तेव्हा तो मनुष्य बोलतो की त्याचा रेंट पिरियड आता संपला आहे. तेव्हा नंदिनी बोलते हो बरोबरच बोलतायत तुम्ही. तेव्हा नंदिनी सांगते की शिरीष काकांशी माझं बोलणं झालं, ते बाहेरून आल्यावर रेंट पिरियड वाढून देणार आहेत म्हणून. तेव्हा तो मनुष्य बोलतो की तुमचं त्या काकांशी काय बोलणं झालं आय डोंट केअर, पण हे या प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स. तेव्हा जीवा आणि नंदिनी ते डॉक्युमेंट्स वाचतात. तेव्हा जीवा बोलतो असं कसं होऊ शकतं, तू शिरीष काकांना फोन लाव. तेव्हा नंदिनी बोलते की ती शिरीष काका नेमके फोन उचलत नाही आहेत. तेव्हा तो मनुष्य बोलतो की तो माझा प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता जागा खाली करायला घ्या. आणि आम्ही जागा पाडायला बुलडोजर घेऊन आलं आहे. तेव्हा नंदिनी आणि जीवा शॉक्ड होतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.